واتل عليهم نبأ إبراهيم إذ قال لأبيه وقومه ما تعبدون قالوا نعبد أصناما فنظل لها عاكفين قال هل يسمعونكم إذ تدعون أو ينفعونكم أو يضرون قالوا بل وجدنا آباءنا كذلك يفعلون قال أفرأيتم ما كنتم تعبدون أنتم وآباؤكم الأقدمون فإنهم عدو لي إلا رب العالمين الذي خلقني فهو يهدين والذي هو يطعمني ويسقين وإذا مرضت فهو يشفين والذي يميتني ثم يحيين والذي أطمع أن يغفر لي خطيئتي يوم الدين رب هب لي حكما وألحقني بالصالحين واجعل لي لسان صدق في الآخرين واجعلني من ورثة جنة النعيم واغفر لأبي إنه كان من الضالين ولا تخزني يوم يبعثون يوم لا ينفع مال ولا بنون إلا من أتى الله بقلب سليم وأزلفت الجنة للمتقين وبرزت الجحيم للغاوين وقيل لهم أين ما كنتم تعبدون من دون الله هل ينصرونكم أو ينتصرون فكبكبوا فيها هم والغاوون وجنود إبليس أجمعون قالوا وهم فيها يختصمون تالله إن كنا لفي ضلال مبين إذ نسويكم برب العالمين وما أضلنا إلا المجرمون فما لنا من شافعين ولا صديق حميم فلو أن لنا كرة فنكون من المؤمنين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. आणि आता तुम्ही त्या लोकांना हजरत इब्राहिमचा किस्सा वाचून ऐकवा. जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना आणि जमातीच्या लोकांना सांगितलं की तुम्ही कुणाकुणाची बंदगी करण्यात मग्न आहात, त्यांनी उत्तर दिलं, आम्ही तर मूर्तीची उपासना करतो आणि त्यांच्यासमोर ध्यानमग्न होऊन बसतो. इब्राहिम म्हणाले, जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ दुआ प्रार्थना करता, काय ते तुमची दुआ ऐकतात? काय तुम्हाला त्या मूर्त्या कधी काही लाभ पोचवू शकल्या किंवा कधी तुम्हाला नुकसान पोचवू शकल्या? जमातीचे लोक म्हणाले, आम्ही तर आपल्या वाडवडिलांनाही असंच करताना पाहिलं आहे. इब्राहिम म्हणाले की ज्यांची उपासना करण्यात तुम्ही मग्न आहात, त्यांच्या अवस्था आणि योग्यतेबद्दल तुम्ही कधी उघड्या डोळ्यांनी विचार तरी केला आहे? तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील काहीच विचार चिंतन न करता ही कशी हरकत करता आहात? सर्व विश्वांच्या पालनहार अल्लाहशिवाय मी त्या सर्वांच्या विरुद्ध दुश्मनी आणि विद्रोहाचा ऐलान करतो. ऐकून घ्या, सर्व विश्वांचा पालनहार फक्त तोच असू शकतो ज्यानं मला निर्माण केलं आहे आणि मला मार्गदर्शन देखील तोच करतो. तोच मला खायला देतो आणि प्यायलाही तोच देतो. आणि जेव्हा मी आजारी पडेन तेव्हा त्यानं स्वास्थ्य प्रदान केल्यानंच मला तंदुरुस्ती लाभू शकते. मला मृत्यूही तोच देणार आहे आणि नंतर मला जिवंतही तोच करेल. मी तर त्याच्याशीच आस लावली आहे की न्यायाच्या दिवशी माझी भूल चूक तोच माफ करेल. हे माझ्या पालनहार अल्लाह, मला बुद्धिमानता आणि चतुराई प्रदान कर आणि मला सदाचारी लोकांमध्ये सामील कर.
आणि पुढे येणाऱ्या लोकांच्या जिभेवरही माझ्या आव्हानाची चर्चा सत्य आधारावर जारी ठेव. आणि मला नेमतपूर्ण म्हणजे अल्लाहच्या देणग्यांनी भरपूर अशा जन्नतचा वारस बनव. आणि माझ्या बापाला क्षमा कर की त्यानं उचित मार्ग सोडला आहे. ज्या दिवशी मेलेले लोक जिवंत करून उठवले जातील त्या दिवसाच्या अपमान आणि शर्मिंदगीपासून मला वाचव. आणि तो दिवस असा असेल की धनसंपत्ती संतती काहीच फायदा देणार नाही. मात्र जो त्या दिवशी अल्लाहसमोर मनापासून इस्लाम कबूल करून हजर झाला तोच मुक्त होऊ शकेल. आणि त्या दिवशी जन्नत परहेजगार म्हणजे दुराचारापासून दूर राहणाऱ्या लोकांच्या समोर जवळ केले जाईल आणि मार्गभ्रष्ट लोकांच्या समोर जहन्नमला जवळ केलं जाईल. आणि त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही अल्लाहच्या शिवाय ज्यांच्या उपासनेत मग्न होतात ते कुठे गेलेत? अल्लाहच्या शिवाय त्यांनी कधी तुमची मदत केली होती काय? किंवा आज ते स्वतः आपली मदत करू शकतात? हे सर्व वाट चुकलेले लोक त्या दिवशी तोंडघशी पडून जहन्नममध्ये फेकले जातील आणि त्यांच्यासोबत सैतानाची संपूर्ण फौजही जहन्नममध्ये टाकले जाईल. त्या दिवशी हे फक्त आपापसात भांडण तंटा करताना म्हणतील, अल्लाहची शपथ, आम्ही अगदी स्पष्ट अशा मार्गभ्रष्टतेत पडलो होतो जेव्हा तुम्हाला सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहच्या बरोबरीचा आम्ही समजत राहिलो आणि मोठ्या अपराधी लोकांनी आम्हाला या चुकीच्या मार्गावर टाकलं. आमची शिफारस करणाराही कोणी दिसत नाही. आता कोणी मित्र आणि दुःख हलकं करणारा सोबतीही राहिला नाही. जगात पुन्हा एकदा जाण्याची संधी मिळाली तर फार बरं होईल यासाठी की आपलं इमान सांभाळून आणता येईल. या बयानामध्ये एक निशाण आहे. मात्र लोकांची ही दशा आहे की त्यांची फार मोठी संख्या इमानापासून दूर आहे. निस्संदेह तुमचा पालनकर्ता मोठा जबरदस्त असूनही त्यांच्या स्थितीवर दया करू इच्छितो.